एक गुड न्यूज आणि 2 आठवड्यामध्ये स्टॉक 38% अप. होय, मी झी एंटरटेन बद्दल बोलतोय. या व्हिडिओमध्ये मी फक्त न्यूज डिस्कस करणार नाहीये, तर या स्टॉकचे फंडामेंटल्स सांगेन. प्लस जर तुम्हाला हा स्टॉक ट्रेड करायचा असेल तर तो तुम्ही कसा कराल याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, वन बाय वन जाऊयात. आधी नेमकं काय घडलं हे समजावून घेऊयात. तर काय झालंय, फिफाचे जे वर्ल्ड कप होते फुटबॉलची ऑब्व्हियसली, तर त्याच्या राईट्स ब्रॉडकास्टिंगसाठीचे आणि स्ट्रीमिंगसाठीचे झी एंटरटेनमेंटने सेक्युअर केलेत. 2026 पासून ते 2034 पर्यंत जे काही घडेल ते सगळं हे स्ट्रीम करतील. जसं जिओ हॉटस्टारकडे बेसिकली IPLचे राईट्स आहेत, तसं आता यांच्याकडे फिफा वर्ल्ड कपचे राईट्स असणार आहेत. त्यामध्ये फिफा वर्ल्ड कप 2026, फिफा वुमन्स वर्ल्ड कप 2027, फिफा वर्ल्ड कप अगेन 2030 आणि 2034 पर्यंत फिफा वर्ल्ड कप आणि त्या रिलेटेड जे पण युथ आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स होतील ते सगळे हेच लोक स्ट्रीम करणार आहेत. आणि याच बेसिसवरती गेल्या 2 आठवड्यामध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. पण एवढ्याच गोष्टी सफिशियंट आहेत का? त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, फंडामेंटल्स बघावे लागतील. आणि ते झालं की ट्रेड कसा बसवायचा हे पण बघू. त्याच्या आधी तुमच्यासाठी एक माहिती की आपला एक टेलिग्रामला ग्रुप आहे जिकडे आपण हे सगळे स्टॉक आयडिया डिस्कस करत असतो. याच्यावरती लोक फॉलोअप क्वेश्चन्स विचारतात आणि आम्ही एकमेकाला मदत करून ग्रो करतोय. जर तुम्हाला सुद्धा हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर प्रोफाईलवरती दिलेल्या या लिंकला क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. आता याचे जरा फंडामेंटल्स बघूयात. Q4 FY26 चा जर रिझल्ट बघितला तर तो रिझल्ट काय म्हणतोय, सेल्स 2184 कोटीवरून 2025 कोटी म्हणजे डाऊन झालाय. आणि प्रॉफिट, नेट प्रॉफिट 188 कोटीवरून 104 कोटी म्हणजे नेटमध्ये लॉस पण झालेला आहे. म्हणजे सध्याचे फंडामेंटल्स कुठेही सपोर्ट करत नाही आहेत. पण ही एक स्पेशल सिच्युएशन ट्रेड आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह न्यूज आली आणि मार्केट फ्युचर प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करते. मार्केट पास्टचा रेफरन्स घेतं पण नेहमी फ्युचरवरती काम करतं आणि म्हणूनच ही 38%ची रॅली आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ट्रेड करायचा असेल तर कसा कराल? सगळ्यात आधी फंडामेंटल सध्याचे सपोर्टिंग नाही आहेत. पण जर या फिफाचं कन्व्हर्जन चांगल्या पद्धतीनं झालं तर कदाचित कंपनी काय होऊ शकते, नेट प्रॉफिटमध्ये येऊ शकते आणि एक चांगल्या पद्धतीने ग्रो सुद्धा करू शकते. हे एक झालं पॉझिटिव्ह माइंडसेट. मला ट्रेड कसा कराल? समजा आता साधारण मला वाटतं 112च्या आसपास याची प्राइस चालू आहे. तुम्ही सोमवारी हा स्टॉक बाय केला. तिथून पुढे प्रत्येक दिवशी तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस 10% लावायचा आहे. म्हणजे एंट्री करताना पण एकतर सगळे पैसे फुल टाइम टाकायचे नाहीयेत, ट्रॅकिंग पोझिशन घ्यायचे. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओच्या 1 ते 2% मॅक्झिमम तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता. त्यानंतर सुद्धा तुम्हाला कन्सिस्टंटली हे बघत राहायचं आहे की स्टॉक एका दिवसामध्ये 10% पडत नाही ना. रोजच्या रोज तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस हा 10%ने प्रिव्हियस क्लोज वरती ठेवत जायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही आपल्याला स्टॉकला ट्रेड करू शकता. आय सजेस्ट की खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका आणि आपल्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन करा. डिटेल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा एकदा व्हिजिट करा. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच काही व्हिडिओजमध्ये.